नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला थंबनेलवरनं कळून जाईल आम्ही आता पुढं चाललो आहे, काय चाललो आहे. तर तुम्ही बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. आता माझ्यासोबत जितेंद्र आहे, अजून भरपूर सारे मेंबर आहेत, ते गाडीला पेट्रोल टाकत आहे. तर आता बघू ब्लॉग कंटिन्यू. तर आता आम्ही निघालेलो आहे, आता इथून 60 किलोमीटरचा राऊंड आहे. आवाज जरा येत नसेल पण तर मित्रांनो, एवढा पाऊस चालू आहे भयानक पाऊस चालू आहे. तरी आम्हाला फिरायला जेवढी खास आहे नमस्कार. तर मित्रांनो, आता मस्त आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. बघू शकता पाऊस आणि किती वातावरण आमचं भंगार झालेलं आहे. पुरं रस्ते दिवस पाऊसच पाऊस. आता आपण नाश्ता येतोय. पावसाने बेकार हालत केली, खूपच हालत खराब झाली. खूपच हालत खराब झालेली आहे. तरी आता आपण आता नाश्ता झाला तरी थांबायला आहोत शांताबाई हॉटेलला. संपलेला आहे सर्वांचा. परत शांताराम रुसून गेलाय. सकाळपासून 6 करोड 3 पाण्यात गेले. आता बिजू घातले. निर्मा टाकून हलवायचे राहिले, बस काढून विकू शकता तुम्ही. आता घे आमच्यातले एक एक घास. लोणावळ्याजवळ सह्याद्री डोंगर रांगेत विस्तारलेला हा लोहगड किल्ला उंची जवळपास 3400 फूट आहे. लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विभागला गेला आहे. 5 वर्षे मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड किल्ला शिवरायांनी 13 मे 1670 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. हा आहे गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले. गणेश दरवाजांच्या आतील बाजूस शिलालेख आहे. लोहगडच्या या गणेश दरवाजात उजव्या व डाव्या अशा दोन्ही बुरुजांखाली नरबळी देण्यात आली होती. या बदल्यात साबळे कुटुंबियांना पाटीलकी देण्यात आली होती. पळशील रे भो.
गडावर येतात तर तुम्ही काळजी घेता, कारण की हे बघा इथं गडावर तुम्ही बघा किती मोठं आता साप ग्रीन कलरचा साप